महामानव आणि घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन। महामानवाला अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर अक्षरशः लाखोंचा जनसागर उसळलाय। ज्यांनी तळागाळातल्या लोकांचं आयुष्य सुखी केलं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा महामंत्र दिला, त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून आंबेडकरी अनुयायी चैत्यभूमीवर येतात। त्यामुळे चैत्यभूमीवर भीमाई आणि निळाईचा संगम झालाय। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सीमा दाते यांनी। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 59वा महापरिनिर्वाण दिन आणि या निमित्तानं आपण बघू शकताय की देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक अनुयायी जे आहेत ते या ठिकाणी चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी रांगेत अगदी शिस्तबद्धतेप्रमाणे ह्या सगळे जे अनुयायी जे आहेत ते आदरांजली वाहताना दिसतात, अभिवादन करताना दिसतात। खरं तर काल रात्रीपासूनच जी रांग आहे अभिवादन करण्याची, दर्शनाची ती रांग काल रात्रीपासूनच सुरू झाली आहे आणि आज पहाटे 5 वाजल्यापासून देशभरातूनच नाही तर जगभरातून अनेक अनुयायी जे आहेत ते आता अभिवादन करण्यासाठी यायला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही गर्दी बघू शकताय की काल रात्रीपासूनच लोक जे आहेत ती लांबच्या लांब रांगा लावतात आणि आज सकाळपासूनच अभिवादन करण्यासाठी सगळे लोक येतात। आपल्याला माहितीच आहे की देशभरातून 5 ते 7 लाख अनुयायी जे आहेत ते दरवर्षी या ठिकाणी येत असतात। मोठी गर्दी या ठिकाणी उसळली असते। नेहमीच जर बघायला गेलो तर एक निळा असा जनसमुदाय जो आहे तो या चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरामध्ये असतो। आज देखील त्याप्रमाणे मोठी गर्दी या ठिकाणी दिसते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या ठिकाणी येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली आणि त्याचबरोबर देशभरातले अनेक अनुयायी जे आहेत ते देखील अगदी शिस्तबद्धतेप्रमाणे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येताना दिसतात। कॅमेरामॅन संदीप रणपिसेसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई।